नालासोपाऱ्याचे युवा आमदार श्री क्षितिज ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बहुजन विकास आघाडीचे विभागीय कार्यकर्ते श्री रेनॉल्ड गोम्स यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। सदर शिबिरासाठी प्रथम महिला महापौर सौ प्रवीणा हितेंद्र ठाकूर उपस्थित होत्या, तर स्थानिक फादर यांनी प्रार्थना करून आमदार श्री क्षितिज ठाकूर यांच्या निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। सदर शिबिरात वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या आरोग्य सेवक आरोग्य दूत यांना देखील सत्कार करण्यात आला। त्यांच्या कामावरील प्रेम यासाठी युवक सगळ्याचे पुढे येत आहेत आणि आपण रक्तदान करत आहे, ही आनंदाची बाब आहे। तसेच या ठिकाणी आज आपण परिचारिका ज्या आपल्या महानगरपालिकेमध्ये सेवेत आहेत, परिचारिकेचा जी नोकरी म्हटलं तर हे एक पॅशननी केलेलं काम असायला हवं आणि त्या पद्धतीने ज्या परिचारिका आपल्या समाजामध्ये करत असतात काम, त्यामध्ये त्या नोकरी करून घरातील गावातील परिसरातील रुग्णांना जे बेड रिडर आहेत त्यांना ते सेवा देत असतात आणि या लोकांना आपण नजरअंदाज करून चालणार नाही, कारण हे दैवी वोकेशन बोलतात त्या पद्धतीने आहे। जसं आपल्या धर्मगुरूंना किंवा धर्म बनवण्यासाठी जे वोकेशन येते देवाचं प्राचारण त्या पद्धतीनेच हे आहे असं मी म्हणेन, कारण रुग्णांची सेवा करणे हे काही सर्वसामान्याचं काम नाही आहे, त्यासाठी निवडक लोकच पुढे येतात। तर त्यासाठी त्यांचा सन्मान मी आदरणीय प्रथम महापौर प्रवीणाताई ठाकूर यांच्या हस्ते करू इच्छितो। तर यामध्ये प्रथम आपल्या सारिका फरगोज आहेत, त्यांना मी पुढे येण्याची विनंती करतो। त्या महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत, नालासोपारा पश्चिम येथे ते आरोग्य केंद्रात कार्य करत आहेत। तर त्यांना शाल आणि मोमेंटो तसेच एक झाड आपण देणार आहोत। कोविड काळामध्ये वॅक्सिनेशनच्या वेळेला त्यांनी आपल्या समाजासाठी आपल्या परिसरासाठी चांगलं कार्य केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचा सन्मान त्यांनी आपला सन्मान स्वीकारल्याबद्दल त्यांचे आभार। त्यानंतर स्मिडल करास या गार्डिनल ग्रेशियस येथे कार्यरत आहेत, लॅबमध्ये कार्यरत आहेत, सर्व हार्ट पेशंटची काळजी घेतात। डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटपासून त्यांची औषधोपचार रुग्णांना डॉक्टरांकडे न जाता रिपोर्ट दाखवावे लागतात, त्यांचं ते कार्य उत्तम प्रकारे करतात। स्वतः घरून रिपोर्ट घेऊन डॉक्टरांना दाखवून त्यावरील डॉक्टरांनी दिलेलं औषध रुग्णांना पटवून देण्याचं ते काम करतात आणि असं कार्य करत असताना त्यांना सुद्धा आम्ही सांगितलं की तुमचा आम्ही सत्कार करू इच्छितो, त्यावेळेला त्यांनी होकार दिला त्या पुढे, त्याबद्दल त्यांचं सुद्धा आम्ही ते सन्मान करू इच्छितो। सायरेना मस्करनी वाघुलेचं आहे, नालासोपारा पश्चिम येथे नव्याने आमदार क्षितिज ठाकूर यांच्या प्रयत्नाने जे कोविड काळामध्ये झालेलं आहे त्यामध्ये ते कार्यरत आहेत, चांगल्या प्रकारे कार्य करतात। एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाला, डॉगबाईट झालं, आपण फोन केला की त्यांची काळजी तिकडे ते व्यवस्थित घेतात आणि चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य करत असतात, त्याबद्दल त्यांचाही मी इथे यथोचित सत्कार करतो। सोनाली डिसोजा उमराळा येथे आपले जे आरोग्य केंद्र आहे तिथे कार्यरत आहे। ग्रामीण भागासाठी आरोग्य केंद्र स्थापन व्हावं यासाठी नगरसेवक मार्शल
नगरसेवक अजित नाईक यांनी प्रयत्न केलेला होता आणि त्या आरोग्य केंद्रामध्ये ज्या कार्यरत आहेत त्या आरोग्य केंद्राचा फायदा सुद्धा आपल्या ग्रामीण भागाला लसीकरणाच्या वेळी झालेला होता। त्यावेळी यांना सुद्धा मी फोन केला, त्यांनी सुद्धा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला, वेळोवेळी सहकार्य करत असतात, त्यासाठी त्यांचा सुद्धा सत्कार केला। दादांचं शेड्यूल बिझी असते, ते येऊ शकत नाही, पण तो प्रतिनिधी तत्वावरती कुटुंबातील सदस्य आहेत, ती प्रार्थना स्वीकारून जातो। त्यामुळे मॅडमच्या उपस्थितीमध्ये दादांनी प्रार्थना करावी। कुटुंब आपण विशेष प्रार्थना करूया। युवा वर्गसंच कार्य सगळीकडे सुरू आहे आणि रक्तदान याविषयी खूप काय बोलण्यासारखं आहे। एकच उदाहरण की रक्त ज्यावेळेला देतो त्यावेळेला आपण दोन कार्य करत असतो। जी व्यक्ती रक्त देते ते स्वतःचं शरीर तपासून पण घेत असते, पण दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतो। म्हणून या ठिकाणी सरला पटपेढी कार्य करत आहे, म्हणजे रक्तदानासाठी। त्याहून महान की आपली संस्था जी आहे, आपली हा जो पक्षातर्फे जो कार्य होत आहे ते खूप महान आहे। म्हणून प्रभूकडे विशेषतः दादांना निरोगी आरोग्य मिळावं आणि आपल्या सर्वांना हे कार्य करण्यासाठी शक्ती मिळावी। नुकताच सत्कार करण्यात आला, त्या सगळ्यांनी जी सेवा केली, मला वाटतं त्यांना नाव दिलं पाहिजे आरोग्य सेविका। जिथे कार्य करतात आरोग्य सेविका, जसं आपण देवळामध्ये आम्ही म्हणतो हे सेवक आहे, आम्ही एक सेवक आहेत। आपले किंवा सगळ्यात महत्त्वाचं ते काय लिहितं, सेवकांचं सेवक आपली सेवा आहे आणि ते करायला तुमचं सगळ्यांचे आभार मानत, तुमचं अभिनंदन करत देवाकडे तिथे याचना करत आहे। हे विश्व निर्माण करते, पण तू विश्व निर्माण केलं, मानवाला त्यानंतर निर्माण केलं, मानवाला तू रक्तदान करण्यासाठी प्रेरणा दिली, कारण रक्त हे कुठेच फॅक्टरीमध्ये मिळत नाही, ते तूच दिलेलं दान आहे, ते आम्ही इतरांना द्यावं, इतरांचा जीव वाचवावं यासाठी केलेलं दान आहे। म्हणून प्रभू आम्हाला हे प्रसादन दे, हे ज्ञानेश्वरा तुझ्या ज्ञानांतून हे प्रसादन सगळीकडे पोहोचून दे, की ज्याद्वारे हा दिवा आम्ही सतत पेटवत ठेवू आणि माणुसकीचा धर्म पाळू। प्रार्थना हे दयाळना आणि तुझ्याकडे करतो। आज पालघर जिल्ह्याचे युवा आमदार श्री क्षितिज हितेंद्र ठाकूर यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून आज वाघोली मर्देस येथे रक्तदान शिबिर आणि आपल्या एरियातील काही परिचारिका आणि मेडिकल सर्व्हिस देणाऱ्या महिलांचा आणि पुरुषांचा इथे सत्कार करण्यात आला। त्याबद्दल या ठिकाणी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर प्रवीणा मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। ह्या काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। मॅडम नमस्कार। नमस्कार मॅडम, तुम्ही आजच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथे जे कार्यक्रम मेडिकल रक्तदान शिबिर आणि ह्यांचा सत्कार करण्यात आला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझा मुलगा आणि नालासोपाराचा आमदार क्षितिज ठाकूर याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या वाघोली ठिकाणी रोनाल्ड गोम्स ह्यांनी अतिशय हे पवित्र कार्य इथे आयोजित केलेलं आहे। मला असं वाटते की जेवढे दान आपल्याला सांगितले गेले त्याच्यामध्ये श्रेष्ठ दान हे रक्तदान आहे, कारण रक्तदानामुळे आपण एखाद्या माणसाचा जीव सुद्धा वाचवू शकतो। त्याचबरोबर ज्या आरोग्य सेविका आहेत ह्या विभागातील, त्यांनी जी सेवा कोरोना काळामध्ये दिलेली आहे, म्हणजे पगार घेऊन सेवा देणारे वेगळे असतात, पण समाजसेवेत असताना ही सेवा करणारे फार कमी असतात। त्या सर्व आरोग्य सेविका यांचं इथे सन्मान करण्यात आलं आणि त्याचबरोबर एक चांगला संदेश त्यांना वृक्ष देऊन, म्हणजे झाड देऊन वृक्षारोपण करण्याचा जो एक चांगला संदेश रोनाल्डने ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलेला आहे। मला अतिशय आनंद वाटतो। या ठिकाणी सन्माननीय फादर येथे उपस्थित आहेत, त्यांनी
क्षितिजसाठी त्याच्या आयुष्यासाठी जी काही देवाकडे प्रार्थना केली त्याबद्दल मी रोनाल्ड गोम्स इथे उपस्थित सर्व वाघोलीचे सन्माननीय ज्येष्ठ व्यक्ती जे आहेत आपल्या बहुजन विकास आघाडी पक्षाचे त्या सर्वांचे मी मनपूर्वक आमच्या परिवारातर्फे आभार मानते. आम्ही त्यांना अशासाठी दिलेलं आहे की समाजासाठी त्यांनी जो त्याग केलेला आहे, समाजासाठी जे कार्य करत आहेत त्याबद्दल त्यांचा सन्मान करणे, त्यांचा आदर करणे हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यासाठी आज आम्ही हा त्यांचा सन्मान केलेला आहे. त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे. मॅडम, तुमचं नाव आणि तुम्ही काय सांगाल? मी सायरीना मस्करनीस. आज युवा नेते क्षितिज ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला हा सन्मान केल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभार मानतो. आणि आम्ही जरी कार्यरत नालासोपारा वेस्ट किंवा आम्ही कुठेही कार्यरत असले तरी सुद्धा आमचा हा सन्मान आमच्याच गावात झाला, त्यामुळे आम्हाला अजून जास्त बरं वाटलं आहे आणि यामुळे अजून आमची काम करण्याची उत्स्फूर्तता अजून जास्त वाढत आहे. आम्ही क्षितिज ठाकूर आणि रोनाल्ड ह्या दोघांचे खूप मनपूर्वक आभार मानतो आणि क्षितिज ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. वेलंकणी सामाजिक संस्थेविषयी बोलायचं झालं तर ही संस्था जे आपल्या या समाजामध्ये बेड रिटर्न आहे त्यांना हॉस्पिटलची जी उपकरणे लागतात, उदाहरणार्थ बेड लागते, व्हीलचेअर लागते, वॉकर लागते, ते सगळे उपकरणे ही संस्था विनामूल्य उपलब्ध करून देते आणि त्याचा एकही खर्च घेणे काहीच विनामूल्य उपलब्ध करून देते. तर या संस्थेचा आम्ही या ठिकाणी सत्कार दादा इच्छितो. कोविड काळ व त्यानंतरचा आताही कोणालाही गरीब गरजूंना MRI, CT स्कॅन असे मोठे टेस्ट एकदम रास्त भावामध्ये करून देण्याचं काम एडविन डाबरे करते. एडविन डाबरे आपले चांगले टेस्ट कार्यकर्ते आहेत, त्यांचासुद्धा सन्मान करणार. काही कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाही, त्यांच्या पुत्रांना मी विनंती करतो त्यांनी हा सन्मान. म्हणजे संदीप फरगोस कासातले तुझ्या हॉस्पिटलला कार्यरत आहे, चांगलं कार्य करतात. कधीही त्यांना फोन करा. तुझ्या हॉस्पिटलमध्ये आपला कोणताही नातेवाईक किंवा कोणताही समाज बांधव असेल त्यांना ते चांगली सेवा देण्याचे कार्य करतात. त्यांचं देखील आम्ही तसेच तुझ्या हॉस्पिटलमध्ये राजेश डाबरे म्हणून आपले कार्यकर्ते जे सिव्हिल डिपार्टमेंटला आहे, चांगलं कार्य करतात. प्रत्येक इलेक्शनमध्ये सक्रिय राहतात, सुट्टी घेतात, आपल्याबरोबर असतात. त्यांचं देखील आम्ही आज काही सांगितलं. या ठिकाणी आम्ही जे मायकल दादा नाळा येथील त्यांचा मायकल दादांचा आम्ही सन्मान करू इच्छितो. माणिकपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये त्यांचा त्यांनी सातव्यांदा त्यांचा आम्ही कार्य करतात. आनंद पाटील वाळूंचे येथील आहेत, कधीही त्यांना फोन करा, ते उपस्थित असतात. त्यांच्या वतीने त्यांचे रिलेटिव्ह आम्ही चिराग पाटील यांना विनंती करतो. वेनेरियन वाज हे खारघरला आपले इंग्लिशाचं जे हॉस्पिटल आहे ते कार्यरत असतात.
त्यांचा देखील आम्ही सन्मान करू इच्छितो. जनरल आजच्या वतीने त्यांचे नातेवाईक रक्ताच्या बाटल्या संकलित केल्या होत्या. आज जवळपास 100 बाटल्या होतील आणि 500च्या आसपास आम्ही पोहोचू. पण ह्या 500 बाटल्या आम्ही संकलित केल्यानंतर जवळपास 143 गरजू रुग्णांना 143 बाटल्या रक्ताच्या विनामूल्य दिलेल्या आहेत. आणि ही सेवा करण्याचं सामर्थ्य बहुजन विकास आघाडी या पक्षातर्फे आम्हाला कायम लाभत आहे. त्याबद्दल आम्ही दादांना आज वाढदिवसानिमित्ताने छोटीशी भेट देऊ इच्छितो. बाकी त्यांचं कार्य मोठं आहे, त्यांचा कृपाशीर्वाद राहावा हीच प्रार्थना करतो. थँक्यू. तर आपण बघितलं आज ह्या ठिकाणी प्रवीणा मॅडम असू दे की फादर असू द्या की रेनॉल्ड असू द्या, सर्वांनी सांगितलं बर्थडे म्हणजे आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण लोकांची सेवा केली पाहिजे. लोकांना गरज कसली आहे ती गरज लोकांची पूर्ण झाली पाहिजे. त्यामुळे ह्या ठिकाणी आजचा हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप दाबरेसह धनंजय ठाकूर. नमस्कार.